नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। प्रसिद्ध फोटोग्राफर छकडा गाडीसह ज्योतिबा डोंगराकडे पायी प्रवास यात्रेस निघाला। खानापूर शहराला लागून असलेल्या हलकर्णी येथील ज्योतिबा भक्त व प्रसिद्ध फोटोग्राफर यल्लाप्पा परशुराम चौगुले आपल्या वडिलांची 45 वर्षाची परंपरा व वारसा जपला असून आज आपल्या छकडा गाडीसह पायी चालत कोल्हापूर येथील ज्योतिबाच्या डोंगराकडे रवाना झाले। यावेळी त्यांना निरोप व शुभेच्छा देण्यासाठी हलकर्णी ग्रामस्थ व ज्योतिबा भक्त परिवार उपस्थित होते। यावेळी ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असा ज्योतिबाच्या नावाने जय जयकार करण्यात आला। याबाबत आपलं खानापूरने याबाबत त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या व याबाबत सविस्तर माहिती विचारली असता त्यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की आपले वडील परशुराम चौगुले जवळजवळ 45 वर्षापासून ज्योतिबाच्या डोंगरावर छकडा गाडीसह पायी चालत जात होते, परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या पश्चात गेली 3 वर्षे ही परंपरा खंडित न करता आपण छकडा गाडीसह ज्योतिबाच्या डोंगरावर जात असल्याचे त्यांनी सांगितले। खानापूर पासून आपण एकटेच बेळगाव पर्यंतचा प्रवास करत असल्याचे सांगितले। काही अंतरापर्यंत ग्रामस्थ भक्त परिवार मला निरोप व शुभेच्छा देण्यासाठी काही अंतर चालत येतात, त्यानंतर पुढील प्रवास आपण एकटेच करतो व बेळगाव येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिबा भक्तासह त्या ठिकाणी वस्ती राहत असल्याचे सांगितले। त्यानंतर दुसरे दिवशी उद्या रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता बेळगाव येथील 18 ते 20 छकडा गाडी ज्योतिबाच्या डोंगराकडे रवाना होतात। त्या भक्तामध्ये आपणही त्यात सामील होऊन पुढील मार्गक्रमण करतो व पुढील प्रवास टप्प्याटप्प्याने सुरू होतो। पहिली वस्ती होनगाव, त्यानंतर नरसिंगपूर, हेब्बाळ, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर, पंचगंगा, नेवगे, त्यानंतर 5व्या दिवशी एकादशी दिवशी आपण ज्योतिबाच्या डोंगरावर पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रवासात 6 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या भक्तांचा सहभाग असतो अशी त्यांनी माहिती दिली। तसेच ही परंपरा नार्वेकर गल्ली येथील देवदादा आष्टेकर, त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव नाना आष्टेकर, चव्हाट गल्लीतील प्रकाश आष्टेकर यांनी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवली असून त्यांच्याबरोबर मी सुद्धा माझ्या वडिलांच्या पश्चात गेल्या 3 वर्षापासून ही सेवा सुरू ठेवलेली असल्याचे त्यांनी सांगितले। एकादशी दिवशी डोंगरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सर्व ज्योतिबा भक्त मंडळी 5 दिवस वस्ती राहतो। त्या ठिकाणी 5 दिवसाच्या कालावधीत छबिना, पालखी, दवण्याचा मान, काठीचा मान सगळे धार्मिक विधी परंपरेनुसार आटोपले जातात। त्यानंतर पालखी यमाई डोंगराकडे रवाना झाल्यानंतर परत आमचा परतीचा प्रवास सुरू होतो व 5 दिवसानंतर परत बेळगाव येथे आमचे आगमन होते। त्या ठिकाणी महाप्रसाद होऊन आमची 15 दिवसाची ज्योतिबा यात्रा समाप्त होत असल्याची माहिती त्यांनी दिली। यल्लाप्पा परशुराम चौगुले हे उत्तम प्रकारे फोटोग्राफी करत असून त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे। त्यातूनही ते वेळ काढून आपल्या वडिलांनी सुरू केलेला वारसा हक्क परंपरा जपत आहेत। त्यामुळे समस्त खानापूर तालुक्यातील ज्योतिबा भक्त परिवारातर्फे व आपल्या खानापूरतर्फे त्यांना त्यांची यात्रा सुखमय व सुखकर होत अशा शुभेच्छा दिल्या। ही सेवा माझे वडील परशुराम गंगाप्पा चौगुले आता आज नाही आहेत, त्यांच्या पश्चात आता मी ही सेवा चालू केली आहे। त्यांनी जवळजवळ 42 ते 45 वर्ष पायीवारी खानापूर ते बेळगाव पासून नार्वेकर गल्लीतनं बऱ्याचशा गाड्या असतात, बैलगाड्या असं त्यांनी बैलगाडीचा प्रवास करत करत ज्योतिबा यात्रा करतात। 15 दिवसाची यात्रा करतात त्यांनी दरवर्षी। पहिल्यांदा सुरुवातीला ज्योतिर्लिंग परमभक्त देवदादा बेळगाव, त्यांच्यानंतर सिद्धरायरामा आष्टेकर त्यांनी पण नाहीत आज, त्यांच्यानंतर आमचे वडील परशुराम चौगुले त्यांनी पण नाहीत आज। त्यांच्या पश्चात आम्ही मुलं मिळून आणि काही भक्तजन मिळून आता ही आज सेवा तागायत चालू ठेवलेली आहे आम्ही आणि देवाच्या शक्तीप्रमाणे ही अशीच सेवा चालू राहू दे, देवाची शक्ती अशीच लाभू दे आम्हाला, ही ज्योतिर्लिंग चरणी प्रार्थना। थँक्यू। ज्योतिबाच्या नावाने चांग भलं।